लक्ष देऊ नाही का? ही गोष्ट आहे एका साध्या, भोळ्या पण अभाग्या म्हणवल्या गेलेल्या काळूची. नशिबाने त्याची कायम थट्टाच केली. आभाळाकडे पाहिलं तर कोरडच आणि जमिनीकडे पाहिलं तर फक्त भेगाच भेगा. त्याची बायको यमुना रडायची, गावकरी हसायचे. पण काळूच्या मनात एकच नाव होतं, आपलं बाळूमामा, आपला वाली. कर्ज वाढलं, घरात चूल पेटायची बंद झाली. अख्खं घर निराशेच्या अंधारात बुडालं होतं. तेव्हा काळूने एक दिवस हिंमत केली. बायकोला घेऊन थेट मामांच्या फोटोसमोर बसला. डोळ्यात पाणी होतं, हात जोडले होते, पण आवाज थरथरत नव्हता. त्याने फक्त एवढंच म्हटलं, मामा, तुझ्यावरचा माझा विश्वास तुटू देऊ नकोस. माझा वाली तू आहेस, मी तुझा भक्त आहे. आता तूच मार्ग दाखव. त्या रात्री काळूला शांत झोप लागली. पहाटेच्या वेळी त्याला एक अंधुक स्वप्न पडलं. मामा फक्त एकच बोट दाखवत होते, वजा त्याच्या स्वतःच्या शेताच्या बांधाकडे. काळूला काहीच समजत नव्हतं, पण त्याला एक अनामिक ओढ त्या बांधाकडे घेऊन गेली. काळू धावत पळत बांधावर गेला. मातीने दबलेलं जुनं एक हंडा त्याला दिसला. त्याने ते भांडं उघडलं आणि पाहिलं तर काय, आत सोन्याच्या नाण्यांचा ढीग. जुनं पवित्र धन, साक्षात बाळूमामांचा प्रसाद. तो क्षण काळूच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. पण काळूने ते धन फक्त स्वतःसाठी वापरलं नाही. त्याने पहिलं काम केलं. गावातल्या गरजूंना मदत केली. ज्यांनी त्याला अभागी म्हटलं त्यांचीच भूक भागवली. मामांनी त्याला श्रीमंत केलं नाही तर श्रद्धावान केलं. मित्रांनो, विश्वास ठेवा. तुमची भक्ती आणि तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. तुमचा वाली बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे. जोरदार श्रद्धा असेल तर नशीब एका रात्रीत बदलू शकतं. जय बाळूमामा. शंका ठेवू नका. बाळूमामांवरचा हा विश्वास, ही भक्ती, हीच खरी ताकद आहे. ही कथा जरी केवळ श्रद्धेतून आणि कल्पनेतून साकारलेली असली तरी यामागची भावना सच्ची आहे. कारण श्रद्धा कधीच खोटं बोलत नाही आणि तुमचा विश्वास कधीच डगमगणार नाही. कोणाच्याही भावना दुखवायचा आमचा हेतू नाही. आपला हेतू फक्त एकच आहे, श्रद्धा वाढवायची. आता जर तुम्हाला हा बाळूमामांचा चमत्कार आवडला असेल तर या व्हिडिओला जास्त विचार न करता एक लाईक मारा. पुढील असाच चमत्कार आणि प्रेरणादायी गोष्ट तुमच्यापर्यंत लवकर पोचायला हवी असेल तर आताच सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चमत्कारासोबत. तुमचा विश्वास कायम ठेवा. जय बाळूमामा.